श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 51वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, मध्ये मच्छरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचीक नाही जया ते उपाधी, सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. गेले 3 श्लोक आणि साधारणतः आपण 47व्या पासून ते 56व्या श्लोकापर्यंत समर्थ आपल्याला या मनाच्या श्लोकाद्वारे या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं सांगत आहेत. श्रोतेहो, आपण कधी विचार करतो का की ही लक्षणं समर्थ माऊली का बरं सांगत असावी? आमच्या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये बेंच मार्किंग नावाचा एक प्रकार असतो. बेंच मार्किंग म्हणजे जे काही चांगलं आहे, जे उत्तम आहे, जे या इंजिनिअरिंगमध्ये अतिशय उत्तम आणि चांगल्या या दर्जामध्ये मोडतं, त्या गोष्टी आपण आपल्या कंपनीमध्ये, आपल्या प्रॅक्टिसेसमध्ये, आपल्या कृतीमध्ये आणाव्यात. या गोष्टीला बेंच मार्किंग असं म्हटलं जातं. मला वाटतं परमार्थामध्ये देखील बेंच मार्किंग करावं या दृष्टीने समर्थांनी या 10 ओव्यांची, या 10 श्लोकांची रचना केलेली आहे. सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं सांगून आपलं स्वतःचं महत्त्व वाढवणं हे संतांचं कधी कामच नव्हतं. आपण ज्या संतांचे अनुग्रहित आहोत त्यांच्या चरणांचं आचरण, त्यांच्या जीवनामध्ये असणाऱ्या घडामोडीतून त्यांनी घडवलेलं स्वतःचं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगाने आपण जीवन जगण्यासाठी आपलं व्यक्तित्व तयार करणं, हाच त्याच्या मागचा खरा उद्देश. आणि त्यामुळे समर्थ आज आपल्याला आपल्या प्रापंचिकांना शोभेल अशा दृष्टीने या श्लोकात प्रापंचिकाने आपल्या जीवनामध्ये सर्वोत्तमाचा दास होण्यासाठी काय करावं हे सांगत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा आहे की हा जो सर्वोत्तमाचा दास आहे त्याच्या जीवनामध्ये मद, मत्सर आणि स्वार्थ बुद्धी याचा त्याने त्याग केलेला असतो आणि त्याच्या जीवनामध्ये मुळी प्रापंचिक या सदराखाली येणारी कुठलीही उपाधीच राहिलेली नसते. आणि इतकंच नव्हे तर या उपाधींच्या त्यागामुळं, मद मत्सर आयुष्यातून साडल्यामुळं त्याच्या वाणीला एक प्रकारची शुचिता आलेली असते, एक प्रकारचं पावित्र्य आलेलं असतं, एक प्रकारचं माधुर्य आलेलं असतं, एक तो गोडवा असतो. आणि या माधुर्यामध्ये त्याची वाचा ही अत्यंत नम्र असते. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, आणि नेहमी त्या वाचेमधून शुभ आणि अत्यंत पवित्र असे शब्द भक्ताच्या अंतःकरणामध्ये, आलेल्या गेलेल्याच्या अंतःकरणाला स्पर्श करून जात असतात. असा हा दास, असा या सर्वोत्तमाचा हा दास. श्रोते हो, मला ही ओवी वाचत असताना, हा श्लोक वाचत असताना श्री महाराजांच्या जीवनचरित्रातला एक प्रसंग आठवला. महाराजांनी आपल्या आईला थकल्यानंतर तिची शेवटची इच्छा विचारली तेव्हा आई म्हणाले की गणूबाळा, मला तुझ्याबरोबर काशी यात्रेला जायचंय. काशी यात्रेला जायचं म्हटल्यानंतर महाराजांनी अजूनही 5-25 लोकांना एकत्र केलं आणि आईबरोबर ते काशी यात्रेला जायला निघाले. आता श्री महाराजांची आई जरी ती त्या ब्रह्माची आई असली, त्या परब्रह्म जरी तिच्या पोटी अवतरलं असलं, तरी एका ममत्वाच्या अनुषंगाने, कदाचित थोडंसं प्रापंचिक आसक्तीच्या अनुषंगाने आई आपल्या घराकडं मागं वळून वळून बघतीये, लोकांना सांगतीये की आम्हाला यायला आता वेळ लागणार, तेव्हा आपण घराकडे लक्ष द्या, घरातल्या वस्तूंची काळजी घ्या. यावरती श्री महाराज आईला म्हणाले, आई तू या वस्तूंची काळजीच करू नको, आपण याचा एकदाचा कायमच सोक्ष लावून टाकू. असं म्हणून त्यांनी चिंतूबुवा नावाचे तिथे एक भटजी होते, त्यांना बोलवलं, एक तुळशीचं पत्र तोडलं आणि हातावरून पाणी सोडून तुळशीचं पत्र घरावरती ठेवलं आणि तिथे जमलेल्या लोकांना म्हणाले की तुम्हाला ज्यांना जे जे काही पाहिजे ते तुम्ही आत्ताच माझ्या समोर घरातून घेऊन जा. अगदी 15-20 मिनिटांमध्ये घर सगळं अगदी स्वच्छ झालं बघा. जे पाहिजे ती वस्तू लोक घेऊन गेले. आणि मग महाराज आईकडे बघत म्हणाले, आई झालं ना, आता तुझी काळजी मिटली ना घराची? आईने आपला कपाळाला हात मारून घेतला, म्हणाले, अरे गणू, मला वाटलं तुझ्या दाढी मिशा उतरवल्यानंतर, बैराग्यातून तुला बाहेर काढल्यानंतर प्रापंचिक झालास तू, तुला थोडीशी समजूत आली असेल प्रपंचाची, पण नाही रे बाबा, तू काही त्याच्यामध्ये सुधारलेला दिसत नाहीये. आईचं शेवटी ते भाबडं मन आपल्या श्री महाराजांच्याकडे बघताना देखील एका ममत्वाच्या भावनेने बघणारं तिचं मन. पण महाराजांच्या या एखाद्या कृत्याकडे बघताना मला नेहमी टीव्हीवर दाखवणाऱ्या ॲडव्हर्टाईज सारखं वाटतं.
महाराजांच्या सारखं आपण कधी कोणी करू नका बरं का. आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून लोकांना म्हणावं की अहो हे घेऊन जा जे पाहिजे ते, अहो याची कल्पना देखील आपल्याला करवत नाही. त्यामुळे त्या टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाईजवर जसं लिहिलेलं असतं ना की नॉट टू बी प्रॅक्टिस्ड ॲट होम, तसं या महाराजांच्या जीवन लीला आहेत. या काही आपल्यासाठी जशाच्या तशा कराव्यात म्हणून त्यांनी दिलेलं नाही. मग या लीलांच्या मागचं महत्व काय आहे? कशासाठी बरं अशा लीला केल्या असतील त्यांनी? काय सांगायचं असेल संतांना? ज्याप्रमाणे श्री महाराजांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं, श्रोतेहो, त्याप्रमाणे आपण आपल्या मनाने फक्त आपल्या जीवनातील असणाऱ्या सर्व दृश्य गोष्टींवर तुळशीपत्र मनाने ठेवायचंय. त्या वस्तूंचा त्याग करायचा नाहीये. आणि त्यामुळे ब्रह्मानंद महाराज देखील आपल्या मोक्षप्राप्तीच्या रहस्यात म्हणतात की सर्व दृश्य वस्तू या मिथ्या आणि अशाश्वत आहेत हे जाणून राहावे. राहावे हा शब्द महत्वाचा आहे, सोडून द्यावे हा शब्द महत्वाचा नाही. त्यामध्ये ते अशाश्वत आणि मिथ्या आहेत हे समजून राहणं महत्वाचं आहे. आणि त्यामुळं श्री महाराजांच्या या जीवनचरित्रातून आपल्याला एकच संदेश या संत चरित्रातून मिळतो, तो म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या प्रत्येक दृश्य गोष्टींवर तुळशीपत्र ठेवून राहू शकतो का? आणि नेमकं इथं आपली उपाधी आड येते बघा. आपण प्रापंचिक या सदराखाली ज्या उपाधी आपल्याला जडलेल्या आहेत त्या उपाधींचं वर्णन समर्थ पहिल्या ओळीमध्ये करतायत की मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी. या प्रापंचिक या सदराखाली ज्या 3 गोष्टी आपल्याला चिकटलेल्या आहेत, अत्यंत आतपर्यंत आसक्त होऊन चिकटलेल्या आहेत, त्या म्हणजे आपल्यामध्ये मद आहे, आपल्यामध्ये मत्सर आहे आणि आपल्यामध्ये स्वार्थ बुद्धी आहे. मद म्हणजे काय? मद म्हणजे मी कोणीतरी आहे हा अहंकार, आपल्या शक्तीच्या बद्दलचा असलेला आत्मविश्वास. आणि यामुळं या प्रत्येक गोष्टीमध्ये हे मला मिळालं पाहिजे, हा माझा अधिकार आहे, हा प्रापंचिकाच्या उपाधीचा भाग आहे. आपल्या इकडं त्या ओनिडा टीव्हीची ऍडव्हर्टाईज असायची बघा, ओनर्स प्राईड नेबर्स एन्व्ही, असं त्या टीव्हीचं टायटलच असायचं. म्हणजे ज्याचा मालक आहे त्याला त्याचा अभिमान आहे आणि जो शेजारी आहे तो तुमच्यावर जळणार आहे, असा आमचा टीव्ही आहे. अशी ती लहानपणाची ऍडव्हर्टाईज कुठेतरी बोलताना आठवली. हा मनुष्याचा मद आहे बघा. आणि या मदाच्या पोटी हा मला का नाही, हा त्याला का मिळाला, या दृष्टीने मदाच्या पोटी हा मत्सर हा मनुष्याच्या जीवनामध्ये येतो. आणि मद आणि मत्सर यामुळं मनुष्य हा अत्यंत आकुंचित होतो. जे काही आहे ते सगळं साठवून ठेवण्याची त्याची भूमिका होते. आणि त्यातूनच त्याची स्वार्थ बुद्धी ही आणखीन प्रबळ होत असते. मनुष्य हा जर या प्रपंचामधून या 3 गोष्टींना जर त्यागू शकला, 3 गोष्टींना जर वर्ज्य करू शकला, तर तो प्रपंचामध्ये असला काय आणि नसला काय, त्याला प्रापंचिक ही उपाधी कधीच लागू शकत नाही. आणि हे श्री महाराजांच्या जीवनात तुळशीपत्र ठेवण्याचं मर्म आहे. मी माझ्या जीवनामध्ये मद, मत्सर आणि स्वार्थ या 3 उपाधींचा त्याग करण्यासाठी माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवर तुळशीपत्र ठेवू शकतो का? हा मूलभूत प्रश्न आहे. इथं माझी आसक्ती सगळी आड येते. आणि संतांनी नेमकी या आसक्तीचंच आपल्या जीवनातून संपूर्ण उच्चाटन केलेलं असतं. आणि भगवंताच्या नामाचं जे औषध थेंब थेंब पोटामध्ये जातं, श्री महाराज म्हणतात की ते औषध कार्य केल्याशिवाय राहत नाही. नामाने सगळ्यात प्रथम जर काही होत असेल तर आपल्या जीवनातल्या आसक्तीचा ऱ्हास होतो. आणि त्यामुळे रामचरितमानसमध्ये जी आरती आहे रामायणाची, त्यामध्ये तुलसीदास शेवटी आरतीमध्ये म्हणतात की बिसय रस फिकी. या रामायणाच्या वाचनाचा परिणाम काय होणार आहे? या रामाच्या वाचनाचा, या रामाच्या स्मरणाचा परिणाम काय आहे की बिसय रस फिकी होतो, विषयाचा रस हा फिका होऊन जातो. हे रामनामाचं खरं मर्म आहे. आणि या रामनामाचा खऱ्या अर्थाने ध्यास या संतांनी घेतला. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये मद, मत्सर आणि स्वार्थ याचा कुठंही लवलेशही सापडत नाही. आणि त्यामुळे हे प्रपंचामध्ये असूनही कधीच प्रापंचिक या उपाधीमध्ये अडकलेले नाहीत. संतांच्या जीवनातला एक आणखीन अद्भुत गुण समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला सांगतायत. आणि तो म्हणजे संतांची वाचा अत्यंत नम्र, अत्यंत पवित्र, अत्यंत शुभ अशी या संतांची वाचा हे संतांचं एक अत्यंत मोठं वैशिष्ट्य आहे.
सर्वोत्तमाचा दास हा तोच की ज्याच्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ मांगल्य, ज्याच्या जीवनामध्ये असलेलं पावित्र्य हा तो आपल्या वाणीने आपल्या अवतीभोवती प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंद स्वरूपाने देऊ शकतो. सदा बोलणे, नम्र वाचा, सुवाचा, आणि या वाचेमध्ये कुठेही अहंकार नसतो. मी केलं ही भूमिका त्याच्यामध्ये कधीही नसते. अहंकार जेव्हा आपल्या वाचेमधून निघून जातो तेव्हाच वाचेला नम्रता येते. नाहीतर आपण वर करणी केलेला कितीही मोठा मेकअप हा आपल्या जीवनातला जर करतेपणा गेला नसेल तर तो एक ना एक दिवशी अहंकाराच्या रूपाने व्यक्त होतोच. हे आपण वारंवार आपल्या जीवनात नातेसंबंधांमध्ये बघतच असतो की अहंकार हा कधी डोकावेल हे सांगता येत नाही. आणि संतांनी नेमकं आपल्या अहंकाराचीच नांगी मोडलेली असते. सदा बोलणे, नम्र वाचा, सुवाचा, आणि ही नम्रता म्हणजे किती पराटोकाची की श्री महाराज आपल्या स्वतःला दीनदास म्हणायचे. मी या येणाऱ्या प्रापंचिकांचा, जे दीन झालेले आहेत यांची सेवा करतो, यांचा मी दास होतो, असं संतांचं आपल्या जीवनाकडे बघणं असायचं. आणि त्यामुळे श्री महाराजांचं बोलणं नाही, नुसती कधी दृष्टी जरी एखाद्यावरती पडली तरी त्याचं अंतःकरण गलबलून जायचं. कारण की त्या वाणीमध्ये नाही तर त्या दृष्टीमध्येही केवळ आणि केवळ निस्वार्थी प्रेम दुसऱ्यासाठी भरून उरलेलं असायचं. आणि त्यामुळे श्री महाराज म्हणायचे की मला तुमच्या जीवनातलं दुःख पाहवत नाही. माझ्यातला हा व्यावहारिक दोष आहे. माझं जर हृदय असेल तर ते आईचं आहे. मला केवळ आईचं अंतःकरण कळतं. माझ्यातलं जर प्रेम काढून टाकलं तर मी नाहीच. इतकं निस्वार्थी छत्र आल्या गेल्यावर प्रत्येकावरती धरणारा असा तो जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असे आपले सद्गुरू, असे आपले महाराज. मी माझ्या महाराजांचं वर्णन करत असताना श्रोते हो, आपण देखील आपल्या सद्गुरूंचं प्रतिबिंब या उदाहरणांमध्ये बघू शकता. जो कोणी या सद्गुरू तत्वाचा अधिकारी आहे, ह्या तत्वाची ही लक्षणं आहेत. आणि ही चरित्राच्या अनुषंगाने कदाचित वेगळी असतील, पण तत्वरूपाने केवळ प्रेमस्वरूप आहेत. असे आपले सद्गुरू, असा या सर्वोत्तमाचा दास. त्यांना त्रिवार नमस्कार, साष्टांग अभिवादन करून समर्थांच्या श्लोकाचा हा कवितार्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.